नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 2 द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे। प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागा भरा 6 गुण। पचनाची क्रिया मुखपासून सुरू होते। दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते, त्या रेषेला टिंबटिंब म्हणतात। या प्रश्नाचं उत्तर आहे क्षितिज। ध्वनीची वारंवारता टिंबटिंब मध्ये मोजतात हर्ट्झ। चौथी रिकामी जागा पहा। ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला टिंबटिंब दिन असे म्हणतात। शून्य छाया दिन असे म्हणतात। बांधकामासाठी प्रामुख्याने टिंबटिंब सिमेंट वापरले जाते। पोर्टलँड। ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत टिंबटिंब नक्षत्रे येतात। 9 नक्षत्रे येतात। ब प्रश्न पहा, व्याख्या लिहा। गुण 5 आहेत। पहिली व्याख्या, क्षितिज। दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते, त्या रेषेला क्षितिज असे म्हणतात। त्यानंतर दुसरी व्याख्या पहा, अन्नपचन। खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे म्हणजे अन्नपचन होय। तिसरी व्याख्या, सूक्ष्मजीव। सूक्ष्मजीव म्हणजे व्याख्या पहा, डोळ्यांनी सहजपणे न दिसणारे जीव म्हणजे सूक्ष्मजीव। यानंतर चौथी व्याख्या पहा, चंद्रग्रहण। प्रत्येक व्याख्येला एक एक गुण आहे। चंद्रग्रहणाची व्याख्या पहा, सूर्य आणि चंद्र यामध्ये पृथ्वी आली की पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व चंद्राचा काही भाग झाकला जातो, याला चंद्रग्रहण असे म्हणतात। पाचवी व्याख्या, तारकासमूह। तारकासमूह म्हणजे काय, असाही प्रश्न विचारला जातो। खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह म्हणतात। यानंतर पुढील प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 2, टिपा लिहा। गुण 4। पहिली टीप आहे खनिज संपत्ती। पर्यावरणातील विविध प्रक्रियांनी ही खनिजे तयार झालेली असतात। धातू, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू ही खनिज संपत्ती आहे। यानंतर टिपा लिहामध्ये दुसरा आकडा, अणू आणि रेणू। अणू म्हणजे काय, मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू असे म्हणतात। तर रेणू म्हणजे पदार्थाचा लहान कण म्हणजे रेणू होय। पुढील प्रश्न ब, जोड्या लावा। गुण 5। अ गट ब गट पहा। अ गटामधील पहिला, वारंवारता, त्याचं उत्तर आहे हर्ट्झ। होकायंत्र, चुंबक सूची। पेप्सिन, जठर। लॅक्टिक आम्ल, किण्वन। लहान आतडे, आंत्ररस। पुढील प्रश्न क, चुकी बरोबर ते लिहा। गुण 5 आहेत। पहिलं वाक्य पहा, ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे, बरोबर। त्यानंतर दुसरं वाक्य पहा, आपल्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती महत्त्वाची असते, बरोबर। कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही, हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे, बरोबर। उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कपडे गुंडाळले जाते, बरोबर। तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करावी, बरोबर। 5ही वाक्य बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 3, त्यातील अ उत्तरे लिहा। गुण 5 त्यातील पहिला प्रश्न पहा, पेशी म्हणजे काय। सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेले आहे त्याला पेशी म्हणतात। यानंतर दुसरा प्रश्न पहा काय आहे, जीवाश्म इंधन म्हणजे काय, त्यांचे प्रकार। अगोदर व्याख्या आणि त्यानंतर प्रकार पाहू। जमिनीत गाडल्या गेलेल्या वनस्पतींच्या अवशेषांपासून मिळणारे इंधन म्हणजे जीवाश्म इंधन। त्यांचे प्रकार कोळसा, पेट्रोल, डिझेल, केरोसिन यांसारखी खनिज तेल आणि नैसर्गिक वायू। यानंतर तिसरा प्रश्न, ध्वनीची निर्मिती कशी होते। या प्रश्नाचं उत्तर पहा, वस्तूंच्या लयबद्ध कंपनांमुळे ध्वनींची निर्मिती होते। चौथा प्रश्न, नक्षत्र लागण म्हणजे काय। या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक नक्षत्र असते, हे लक्षात येते। पाचवा प्रश्न, होका यंत्रात चुंबक सूचीचा वापर का केला जातो। उत्तर, कारण चुंबक सुई ही कायम दक्षिणोत्तर स्थिर होत असल्याने दिशा ठरवताना त्याचा उपयोग होतो।
पुढील प्रश्न क. विसंगत पद ओळखा. गुण 5. त्यातील पहिला कापड, तवा, रुमाल, धागे. उत्तर तवा. कापड, रुमाल, धागे यामध्ये मेन घटक धागाच आहे सर्वांना. यानंतर दुसरा शब्द आंबा, वड, ताड, हरभरा. हरभरा. 3. हरिण, मासा, मानव, वाघ. मासा. 4. सूर्य, तारा, चंद्र, दिवा. दिवा उत्तर आहे. 5. चिकू, तुळस, पपई, डाळिंब. तुळस. प्रश्न क्रमांक 4. त्यातील अ फरक स्पष्ट करा. गुण 9 आहेत. वनस्पती पेशी व प्राणी पेशी. अतिशय महत्त्वाचा फरक आहे. विद्यार्थ्यांनी फरक लिहित असताना 2 कॉलम करून लिहायचा आहे. वनस्पती पेशी यांच्या भोवती स्वतंत्र पेशीभित्तिका असते. वनस्पती पेशीमध्ये एकच मोठी रिक्तिका असते. वनस्पती पेशींमध्ये हरितद्रव्य असते. वनस्पती पेशीचे आपण हे 3 मुद्दे लिहिलेले आहेत. आता यानंतर प्राणी पेशीचे 3 मुद्दे. प्राणी पेशीमध्ये स्वतंत्र पेशीभित्तिका नसते. यामध्ये रिक्तिका आकाराने छोट्या छोट्या असतात. प्राणी पेशींमध्ये हरितद्रव्य नसते. 2. आवर्ती बदल व अनावर्ती बदल. हा सुद्धा फरक 2 कॉलम करूनच लिहायचा आहे. कमीत कमी 2 ते 3 मुद्दे लिहायचे आहेत. ठराविक कालावधीनंतर आवर्ती बदल पुन्हा पुन्हा घडून येतात. हे बदल ठराविक कालावधीमध्ये घडून येतात. उदाहरणार्थ घड्याळाचे काटे फिरणे. 1 वाजले की दुसऱ्या दिवशी सुद्धा 1 वाजणार आहेत. याप्रमाणे. यानंतर अनावर्ती बदल. अनावर्ती बदलांमध्ये एकदा घडल्यावर पुन्हा घडेलच असे नसते. ठराविक कालावधीत हे बदल घडून येतीलच असे नाही. उदाहरणार्थ भूकंप, वादळ यांची निर्मिती. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रकाशाचे बिंदू स्रोत व विस्तारित स्रोत. हा सुद्धा फरक आपण पाहूया. प्रकाशाचा बिंदू स्रोत अगदी बिंदू इतका लहान असतो. यापासून गडद छाया मिळते. यापासून मिळणाऱ्या गडद छायेचा प्रछाया म्हणतात. विस्तारित स्रोत हा मोठा स्रोत असतो. यापासून फिकट छाया मिळते. फिकट छायेस उपछाया असे म्हणतात. ब. कारणे लिहा. गुण 6. मादक पदार्थाचे सेवन करू नये. प्रत्येकी 2 गुण आहेत कारणे द्यायला. पहिल्याचं कारण पाहूया. यामुळे पचनसंस्थेचे अवयव व्यवस्थित कार्य करेनासे होतात. या सेवनाने उलटी, मळमळ, डोकेदुखी हे विकार उद्भवतात. तंबाखूच्या सेवनाने घसा, आतडे यांना दाह होतो व त्यातून कॅन्सर होण्याचा संभव असतो. 2. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. या प्रश्नाचं उत्तर पहा. कारण उघड्या डोळ्यांनी जर सूर्यग्रहण पाहिलं तर काय होते पहा. सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक अतिनील किरणे पृथ्वीवर पोहोचतात. ही किरणे डोळ्यांना घातक असतात. त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते. म्हणून उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. यानंतर तिसरा प्रश्न पहा. तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो. कारण तबल्याचा पृष्ठभाग हा चामड्याचा असतो आणि सतारीमध्ये तारा जोडलेल्या असतात. चामड्यात होणारी कंपने आणि तारांमध्ये होणारी कंपने वेगळी असतात आणि त्यातून होणारा ध्वनी हा वेगळाच असतो. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.